हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीप्रिय म्हणजेच महालक्ष्मीचे प्रिय जे पुष्प आहे कमळ, त्यांची आपण रांगोळी काढणार आहोत. तर ही रांगोळी आपल्याला कधीही गुरुवारी, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार किंवा वैभव लक्ष्मीचं जे व्रत असतं शुक्रवारी त्यावेळेस किंवा मंगळवारी लक्ष्मीपूजनच्या दिवशी, अशा आपण देवींच्या दिवशी ही रांगोळी काढू शकतो. तर बघा, त्यासाठी मी काय केले, 5 टिपके काढले आहेत आणि एक एक टिपका सोडून मध्ये 3-3 टिपके काढले आहेत आणि त्या 3 टिपक्याच्या मधोमध एक एक टिपका काढला आहे. आणि ह्या पद्धतीने जो आहे तो स्क्वेअर काढून घेतला आहे, म्हणजे चौकोन काढून घेतला आहे. तर चौकोन आपण डायरेक्टली सुद्धा काढू शकतो, पण थोडंसं त्यामध्ये लाईन वेड्यावाकडे येऊ शकतात आणि तो बरोबर येऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याला टिपके काढून घ्यायचे आहेत आणि त्यांच्या साहाय्याने आपल्याला हा चौकोन काढायचा आहे. आता चौकोन काढल्यानंतर बघा, मी काय करत आहे, ह्या 3-3 लाईन्स काढत आहे. समांतर रेषा मी काढून घेतलेल्या आहेत. तर या आपल्याला चारही साईडने आपल्याला समांतर रेषा काढून घ्यायच्या आहेत. तर जेव्हा आपण चिमटीमध्ये रांगोळी घेतो तेव्हा जास्त घ्यायची नाही आहे. जास्त घेतली तर लाईन जी असते ती जाड येऊ शकते. त्यामुळं आपल्याला रांगोळी घेताना थोडीशी कमीच घ्यायची आहे. त्यामुळे आपली लाईन जी आहे ती बारीक येईल. तर आता ह्या पद्धतीने मी ह्या ज्या लाईन्स आहेत त्या जॉईन करून घेत आहेत. तर ही अगदी सोपी रांगोळी आहे आणि पटकन होती. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर भरू शकता. कलर भरल्यानंतर खूप छान दिसते ही रांगोळी. तर बघा, ह्या पद्धतीने मी चारही साईडला हे जे रेषा आहेत त्या जॉईन करून घेत आहे. तर बघा, व्हिडिओ संपण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती होती, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन रांगोळीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओज येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर नक्की लाईक करा. तर बघा, आपला बेसिक शेप जो आहे तो तयार झाला आहे. आता आपल्याला कमळ काढायचे आहेत. तर हे जे चारही साईडने आपण रेषा काढल्या होत्या, तर त्याच्या मधोमध आपल्याला ही कमळ फुलं काढायची आहेत, जी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात, आवडत असतात. तर त्यामुळं रांगोळीमध्ये सुद्धा आपण कमळ फुलांची डिझाईन काढली तर महालक्ष्मीला ती नक्कीच आवडेल. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला कमळ फुलं काढायची आहेत. तर मी हा व्हिडिओ जो आहे तो जास्त फास्टमध्ये घेतला नाही आहे, कारण जे आपले काही मैत्रिणी आहेत त्यांना रांगोळी काढता येत नाही, त्यांना असा बेसिक टिपक्यांच्या रांगोळ्या काढता याव्या, शिकता याव्या, यासाठी मी थोडंसं जो व्हिडिओ जो आहे तो फास्ट न घेता जो नॉर्मल आहे मोड, त्याच मोडनी घेतलेला आहे. तर बघा, तुम्हाला आठवत असेल पूर्वी आपल्या ज्या काही आई आजी वगैरे होत्या त्या ह्याच पद्धतीने टिपक्यांच्या रांगोळ्या काढायच्या. त्यावेळेस ह्या 5 बोटांच्या रांगोळ्या किंवा गालीच्या रांगोळ्या अशा जास्त प्रमाणात काढल्या जात नव्हत्या. टिपक्यांच्याच रांगोळ्या सहसा काढल्या जात होत्या. पण हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साचे येऊ लागले आहेत रांगोळीसाठी, आणि त्याचा वापर करून सुद्धा बऱ्याच जणी महिला ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्या रांगोळी काढू शकतात. आणि बऱ्याच ट्रिकसुद्धा वापरतात, जसे की चमच्यानी, पेन्सिलनी, काडीनी, किंवा बघा जे ताट असतं किंवा बांगड्या असतात, झाकणं असतात, अशा घरातील काही वस्तूंचा वापर करून सुद्धा बऱ्याच जणी रांगोळी काढतायत. तर उद्देश हाच आहे की तुम्ही कुठल्याही पद्धतीने रांगोळी काढा, पण ती आपल्या अंगणामध्ये काढायलाच पाहिजे. अगदी कमी वेळा असेल तर तुम्ही शुभ चिन्हसुद्धा काढू शकता. त्याचे साचे मिळतात, त्याच्या साहाय्याने सुद्धा आपण रांगोळी काढू शकतो, कारण रांगोळी काढणं हे शुभ मानलं जातं. तसेच लक्ष्मीच्या स्वागतासाठी सुद्धा आपण रांगोळी काढतो आणि वाईट नजरेपासून सुद्धा रांगोळी आपले रक्षण करते. तर बघा, ही कमळ फुलंसुद्धा मी काढून घेतली आहे आणि मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे हे डॉट काढले आहेत. आणि त्या डॉटवर मला सुरुवातीला लक्षात नाही आले, मला हिरव्या कलरचेच डॉट काढायचे होते, पण मी ते व्हाईट काढले. मग त्यानंतर मी पुन्हा त्यावर हिरवा कलर मी तो ॲड केलेला आहे. आणि आता जी काडी होती त्याच्या साहाय्याने मी ह्याला एक पानांचा आकार देत आहे. पाने किंवा तुरे म्हणता येईल याला, त्याचा आकार मी देत आहे याला. आता चारही साईडनी या ग्रीन कलरचे आपण टिपके काढून त्याच्यामध्ये तुरे काढलेले आहेत. आता आपण जे कमळ फुलं आहेत त्यांना आपण लाल कलरचा किंवा गुलाबी कलरचा आपण कलर देऊयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे रांगोळीला कलर देऊ शकता, नाही दिलाच तरी चालेल. त्यावेळेस पण ज्यावेळेस आपण जेव्हा फक्त व्हाईट रांगोळी काढतो, म्हणजे त्या रांगोळीमध्ये आपण कलर भरत नाही, त्यावेळेस काय करायचं, कमीत कमी हळदी कुंकू तरी त्याला व्हायचं असतं. हे आपल्यापैकी बऱ्याच जणींना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. आता ही जी रांगोळी होती ती मी अगदी कमी स्पेसमध्ये काढलेली आहे, म्हणजे माझ्याकडे जो किचन ओटा आहे त्यावर मी ही रांगोळी काढली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. पण तुमच्याकडे जेव्हा मोठी जागा असेल, अंगण असेल मोठं, तर त्यावेळेस तुम्ही ही मोठी रांगोळी काढली तर तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थित कलर भरता येईल.
तर आता ह्या चारही फुलांना आपल्याला कलर देऊन भरून झालेला आहे। आता मध्ये जी ओपन स्पेस आहे, मोकळी जागा आहे, तिथे आपण हा स्क्वेअर काढूया आणि स्क्वेअरमध्ये आपण माता लक्ष्मीची पावले काढूयात। तर बघा मी इथे लक्ष्मी पावले काढली आहेत लाल आणि पिवळ्या कलरची। आता मध्ये जे चौकोन काढले आहेत ना, तिथे तुम्ही दुसरा रंग भरून त्याच्यावर सुद्धा ही लक्ष्मी पावले काढू शकता। तर बघा इथे आपली लक्ष्मी पावलं काढून झालेली आहेत। आता मला ही रांगोळी आणखी थोडी मोकळी वाटत आहे, तर त्यामुळे मी काय केलं, हे जे आपण ग्रीन कलरचे तुरे काढले होते ना, त्याच्यात इथे मी येल्लो डॉट एक करून घेतलेला आहे आणि आता ह्या येल्लो डॉटला थोडंसं पसरट करूया बोटाच्या साह्याने आणि आपण त्यावर रेड कलरचे डॉट टाकूयात। तर रेड कलरचे जे डॉट टाकून झाले की परत त्याला थोडंसं आपल्याला हाताने बोटाच्या साह्याने थोडंसं प्रेस करायचं आहे। तर आता पुढे मी काय केलं आहे, जे ग्रीन कलरचे तुरे काढले होते त्याच्यावर व्हाईट कलरचा जो आहे तो एक डॉट केला आहे। त्या व्हाईट कलरच्या डॉटला सुद्धा थोडा बोटाच्या साह्याने प्रेस केला आहे आणि त्यावर येल्लो कलरचा डॉट दिलेला आहे, म्हणजे तो जरा उठून दिसेल। तर बघा मी ही अजून थोडी वाढवणार होते, पण माझा मुलगा म्हटला मम्मी जास्त वाढू नको, बाद झाली, एवढी छान दिसते, म्हणून मी इथेच रांगोळी थांबवली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। बाय बाय।